कधीही प्रेस न करणारा माणूस आज चक्क कपड्यांना प्रेस करतोय हे बघून मला खूप आनंद झाला। तर हे बघा सकाळी सकाळी इथं माझी अंघोळ वगैरे झालेली आहे, मी रेडी झाली आणि चहा घेत होती तोपर्यंत यांनी त्यांच्या ट्रॅकसूटला थोडीशी प्रेस करून घेतली। तसं तर ट्रॅकसूटला प्रेस करायला नको, पण त्यांनी अगदी हलकी सिल्क ऑप्शनवर हे करून प्रेस केली। त्यानंतर मग आम्ही निघालो इथं बाहेर जाण्यासाठी। तर तुम्हाला पुढे समजेलच आम्ही कुठे जातोय। तर सकाळी छान असं निसर्गरम्य वातावरण होतं। तर आम्ही इकडे आलेलो आहेत स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी। तर इथं ज्यांची नावं होती ना त्यांना जायचं होतं, तर इकडे आम्ही आलो आणि अगदी म्हणजे लहानपणीची आठवण झाली। जशी स्कूलमध्ये रॅली असायची ना सेम त्या पद्धतीची इथं आमची रॅली होती। तर इथं हे बघा आम्हाला एक एक छोटा झेंडा दिला गेलेला आहे आणि तो झेंडा घेऊन आम्हाला वॉकिंग करायची होती। पूर्ण 2-3 किलोमीटर तरी असेल तेवढं चालत जायचं होतं। जिथं पॉईंट होता तिथं पोचायचं होतं। तिथं पोचल्यानंतर नाश्ता वगैरे होता। परत इथं हे फोटो काढण्यासाठी एक पॉईंट दिलेला होता, तिथं फोटो वगैरे काढले आम्ही। भरपूर अशा बायका त्यांचे हस्बंड वगैरे सगळेच आलेले होते। खूप छान वाटलं, एन्जॉय देखील झाला। त्याच्यानंतर नाश्ता केला, थोडा चहा घेतला आणि मग आम्ही पुन्हा इथून घरी निघालो, कारण भरपूर वेळ झाला होता। मुलांना एकटंच मी घरात सोडून आलेली होती, झोपली होती मुलं। त्यानंतर मग पाणी आलेलं होतं नळांना, तर ही टाकी मला बाहेरची भरायची होती। तर यांनी टाकी धुतली, तोपर्यंत मी वरती आली, वरती पाणी चढतंय की चेक करायला। तर पाणी थोडंफार चढलं, म्हणजे 7-8 मिनिटापर्यंत चढलं। जोपर्यंत पाणी चढत होतं ना टाकीमध्ये तोपर्यंत मी इथंच थांबली। बंद झाल्यावर पुन्हा खाली गेली आणि मग खालचा नळ चालू करून बाहेरची टाकी भरून घेणार आहे। तर इकडे ना खूप असा पाण्याचा प्रॉब्लेम आहे। तर असा आजचा माझा हा मिनी ब्लॉग होता। कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय अँड टेक केअर।